नमस्कार, मी शेफाली. नाही, शिवाली नाही, शेफाली. तुम्हा सगळ्यांचं ABP माझामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत ताज्या खबर काय आहे, ठळक बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे. जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभरात पडतोच आहे, पण अजून एका गोष्टीबद्दल चर्चा आहे, ती म्हणजे तमाशा लाईव्ह बद्दल. तर मग शिवानीशी मी गप्पा मारणार आहे शेफाली, आणि जाणून घेणार आहे तिला कसं वाटते की आज मी तिच्या भूमिकेत आली आहे. माझी भूमिका ती निभावतीये, पण अर्थातच इंटरव्ह्यू तिचा आहे. सो नमस्कार, मी शिवानी पांढरे, ABP माझामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तिने खूप ग्रँड ओपनिंग केली आहे इंटरव्ह्यूचं. नव्या भूमिकेत आहे आणि चॅलेंजिंग भूमिका आहे, पत्रकाराची अर्थात माझ्या भूमिकेत आहे. काय सांगशील भूमिकेबद्दल आणि ही चॅलेंजिंग कसं होतं तुझ्यासाठी? खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. म्हणजे मला आपल्याला एरवी असं ह्या बाजूला असताना ती बाजू कायम सोपी किंवा ग्रीनर वाटते, पण ऑलवेज आय थिंक द ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साईड. पण जेव्हा आपण त्या भूमिकेत शिरतो तेव्हा जवळून अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ही भूमिका अत्यंत अवघड आहे. अर्थात ही भूमिका साकारायला अवघड आहे, कारण तुम्हाला सतत एक एनर्जीने प्रेझेंट करावं लागतं, प्रेझेंटेबल राहायला लागतं. त्याबरोबरीने एखादी बातमी सांगत असताना त्या बातमीशी स्वतःचं मत आणि स्वतःच्या भावना बाजूला काढून ती बातमी लोकांपर्यंत सादर करायची असते. मात्र प्रेक्षकांना ती बातमी ऐकत असताना, पाहत असताना हळहळ वाटली पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबरीने तुमचं नॉलेज चांगलं असलं पाहिजे, कुठे काय घडतं याची जाण असली पाहिजे, समज असली पाहिजे, ती प्रेक्षकांपर्यंत कशी मांडावी. जर बातमी असेल तर उत्तम, पण नसेल तर ती शोधायची कशी, ती बनवायची कशी, ती घडवायची कशी आणि ती प्रेझेंट कशी करायची. त्याचबरोबरीने ब्रेकिंग न्यूज सांगतानाचा जो थरार असतो तो देखील तितकाच विलक्षण असतो. सतत आपल्या इनएअरमध्ये आपल्याला नवीन नवीन घडामोडी कळत असतात, त्या ऐकून त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं असतं, लगेचच लोकांसमोर ती प्रेझेंट करायची असते. सो खूपच तारेवरची कसरत आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की तितकीच जबाबदारीची भूमिका आहे, कारण पत्रकारितेला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. समाज घडवण्यात, लोक घडवण्यात, माणसं घडवण्यात आणि माणसांची मतं घडवण्यात देखील पत्रकारितेचा एक मोठा वाटा आहे. आणि मला असं वाटतं कायम प्रेक्षक वर्ग बातम्या बघत असताना स्वतःचं एक मत घडवतात. त्यामुळे समाज घडवण्याचं हे अत्यंत जबाबदारीचं काम पत्रकारितेचं आहे. मी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. नॉट जस्ट पत्रकारिता, पण मीडिया स्टडीज, त्याच्यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म प्रोडक्शन, ॲडव्हर्टाइजमेंट, PR आणि पत्रकारिता असे सगळे विषय होते. सो एक अभ्यास तर केलाच आहे, बॅकग्राऊंड आहेच आहे. पण भूमिका जी मी साकारते आहे शेफालीची, तिची भूमिका सुरू होते पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर. सो इथपर्यंतचा मी पर्सनल आयुष्यात प्रवास केला होता, पण त्याच्या पुढचा प्रवास, इंटर्नशिप, पहिला जॉब, मग पहिल्या जॉबमध्ये आपल्याला फार कळत नसतं, फार जमत नसतं, पण एक माहिती नसते. पण मग जेव्हा आपले एडिटर आपल्याला बातमी काढायला सांगतात, बातमी कवर करायला सांगतात, तेव्हा ती कशाही प्रकारची बातमी असू दे, आपल्याला जाऊन ती पॅशनेटली कवर करायची असते. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर त्यात शेफालीच्या सुरुवातीच्या काळात ती माकडांनी केला कुत्रावर हल्ला अशी बातमी देखील सांगते. पण तिला जाऊन कुठेतरी स्वतःचा एक शो प्रेझेंट करायचा आहे, एक शो न्यूज चॅनलवरती घडवायचा आहे, इमेज बनवायची आहे. तिच्यासाठी अश्विन, जी व्यक्तिरेखा सचित पाटील यांनी साकारली आहे, ते ध्येय आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, न्यूज अँकर, स्टार अँकर बनायचं आहे. सो हा तिचा एक प्रवास आहे, मला वाटतं, ज्याच्याशी आपण सगळेजण रिलेट करू शकतो. पत्रकार म्हणून तू करशीलच, पण प्रेक्षक म्हणून सगळे कुठेतरी आपण प्रत्येकाने आपली सुरुवात अशी छोटेखानी किरकोळ गोष्टींनी केलेली असते, पण सगळ्यांचं ध्येय मोठं असतं. सो हा प्रवास खूप रिलेटेबल आहे. तमाशा लाईव्ह हा म्युझिकल मूवी आहे आणि नवीन प्रयोग होत आहेत मराठीमध्ये. सतत नवीन नवीन लोकांना एंटरटेनमेंट तर होत आहे, त्या बाबतीत नवीन प्रयोगसुद्धा होत आहे. आणि या बऱ्याच नवीन प्रयोगाचा तू भाग आहेस. म्हणजे नटरंग पासनं तर आत्तापर्यंत ह्या सगळ्या नवीन प्रयोगाचा भाग होताना तुला नेमकं काय वाटतं? मला खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो आहे, खूप समाधानी वाटतं आहे कलाकार म्हणून. कारण नशिबाची गोष्ट अशी आहे की माझ्या काळात हा प्रयोग घडतो आहे, मी ज्या काळात काम करते, आणि नुसता तो काळ अनुभवायला नाही तर त्या प्रयोगाचा भाग होताना देखील एक वेगळा विलक्षण अभिमान वाटतो आहे. मला ना अनेक वर्ष जेव्हा मी हॉलिवूडचे म्युझिकल चित्रपट बघायचे, शिकागो, ला ला लँड किंवा मुला रूज वगैरे, किंवा परदेशात जेव्हा मी फिरायला जाते तेव्हा एखादा म्युझिकल शो बघते, ब्रॉडवे शो बघते, किंवा आपल्या इकडे नाट्यसंगीताची खूप मोठी परंपरा आहे. सो कायम ह्या सगळ्या कलाकृती बघत असताना वाटायचं की आपल्या देशातसुद्धा चित्रपटांमध्ये हा प्रयोग कधीतरी व्हायला हवा. ॲट द सेम टाईम संजय जाधव यांच्याबरोबर काम करण्याची देखील
खूप वर्षांपासूनची इच्छा आहे. सो हे 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 2 मोठे ध्येय किंवा या 2 स्वप्नांची पूर्ती एका चित्रपटाच्या माध्यमातून होते, तमाशा लाईव्हच्या माध्यमातून. त्याच्यासाठी कलाकार म्हणून मला खूप खूप आनंद होतोय. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये होणारा हा पहिला असा प्रयोग आहे, हा पूर्णपणे म्युझिकल चित्रपट. म्हणजे काही प्रेक्षकांना म्युझिकल म्हणजे एक चित्रपट, एक्झॅक्टली एक चित्रपट ज्याच्यात खूप गाणी आहे असं वाटतं, पण दॅट इज नॉट द डिक्शनरी मिनिंग ऑफ म्युझिकल चित्रपट. म्युझिकल चित्रपट म्हणजे ज्याच्यात प्रसंगाची किंवा गोष्टीची घडण ही काही अंशी संवादातनं आणि काही अंशी गाण्यातनं होते. म्हणजे मी जी 2 वाक्य बोलली आहे की एकदा बाई चिडली तर तिचा कसा इगो हर्ट होतो आणि ती कसं जगाचा इतिहास आणि जागांचा भूगोल बदलते, पण पुढची 2 वाक्य जी आहे ती मी गाण्यातनं म्हणते. मागितलं मोल पण मिळाला र घाव, उमटाया आधीचं का पुसलं र नाव. आणि मग त्याचं पुढचं वाक्य जे आहे ते सीनमधनं होतं. सो गाणी आणि संवाद हे दोन्ही एकत्र आल्यानंतर जो काही म्युझिकल प्रवास असतो तो खऱ्या अर्थाने एक म्युझिकल चित्रपटात बघायला मिळणार आहे. आणि हा प्रयोग भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मराठी फिल्मच्या निमित्ताने होतोय आणि संजय जाधव ते प्रयोग करतात, याबद्दल नितांत अभिमान आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की सेटवर इथे तर आपण बक्कळ कमाई करणार आहे हा चित्रपट, बट सेटवर तू कमाई केली आहेस आणि ती कमाई कुठेतरी एका चांगल्या कामाला लागली आहे. काय आहे ते, तो काय किस्सा काय आहे तो? मला वाटतं याचं श्रेय संजय जाधव यांना जातं. ते नेहमीच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या मेकिंगच्या दरम्यान ही परंपरा कायम ठेवली आहे त्यांनी. ती पुढे नेण्याचं काम यंदा मी केलं आहे. मी यंदा खजिनदाराच्या भूमिकेत सुद्धा होते. सो बेसिकली चित्रपटाच्या पूर्ण प्रोसेसच्या दरम्यान, म्हणजे त्या तालमीचा जी प्रोसेस असते वर्कशॉप्सची किंवा मग शूटिंग आणि मग पुढे जे काही डबिंग वगैरे इतर या सगळ्या काळात लोकांनी शिस्त पाळावी. उशीर आल्यानंतर लोकांना दंड किंवा कोणाचा शॉटमध्ये मोबाईल वाजला किंवा कोणी काय आठवत नसेल, विसरलं असेल, सो या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी फाईन दंड म्हणून त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. सो 5 मिनटं उशीर आले तर 10 रुपये असे करत करत ते वाढत जातात. सो यंदा ते पैसे गोळा करायची अत्यंत जबाबदारीची भूमिका माझी होती. आणि एवढंच नाही तर तो जो गल्ला जमायचा त्याचा मी पुढे काय करायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर दर दिवशी शूटिंगच्या पॅकअपनंतर आम्ही तो गल्ला जो आहे तो त्याच्यासाठी चिठ्ठ्या बनवायचो. चित्रपटाच्या ज्या टेक्निशियन टीम्स आहेत, ज्यांनी हातभार लावला त्याच्या सगळ्यांची नावं चिठ्ठ्यांमध्ये असायची, प्रत्येक चिठ्ठीमध्ये एक नाव. सो पर डे आर्टिस्ट जे आहेत, जे त्या एका दिवसाची कमाई असं ज्यांचं पोट चालतं, तर त्या सगळ्यांचं नाव असायचं ज्या चिठ्ठ्यांमध्ये. आणि मी रोज एक चिठ्ठी काढायचो. कधी कधी तर असं व्हायचं की त्यांचा पर डे जो काही त्यांची इन्कम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांना त्या लॉटरीतनं बक्षीस लागायचं. आणि तो जो आनंद आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरचा, तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सो ही परंपरा कायम ठेवली गेली. आणि बऱ्याचदा मग नंतर असं व्हायचं की काम इतकं चांगलं आहे, हेतू इतका चांगला आहे की जर का कधी कोणी उशिरा आलं नाही आणि पैसे जमा झाले नाही तर काही कलाकार असे यायचे, नागेश भोसले सरांसारखे, की अरे आज तू काय मस्त नाचली, हे घे आमच्याकडून 500 रुपये. आणि असं करून प्रत्येकाने तो हातभार लावला आहे आणि जेन्युअनली त्याच्यामुळे खूप आनंद लोकांना वाटता आला मला. येस, आज तू उशीर आली आहे त्यामुळे मलाही पे करणार आहे कदाचित. बट आपण एका खूप सिरियस नोटवर गेलो तर आत्ता सध्या जे सत्यानाट्य चाललं आहे महाराष्ट्रात किंवा जशा पद्धतीनं मीडियाकर्मी काम करत आहेत, मीडियात काम चाललं आहे, त्या सगळ्याबाबत तुला नेमकं काय वाटतं? मला आणि आमच्या संपूर्ण टीमला जे वाटतं ते आम्ही तमाशा लाईव्हमधनं व्यक्त केलं आहे. चांगलं, वाईट, न्यूट्रल अशा सगळ्या बाजू मांडल्या आहेत. मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी असतात जशा माणसांमध्ये असतात. सो चांगलं काय बघायचं आणि वाईट त्यातनं कसं बाजूला काढायचं हे आपल्याला प्रत्येकाला जमलं पाहिजे. सो या क्षेत्रात देखील खूप स्पर्धा आहे, TRPचा गेम आहे, चॅनल नंबर 1वर असलं पाहिजे, शो नंबर 1वर असलं पाहिजे, अस्तित्वाची लढाई आहे. शिवाय लोकांना कंटेंटही द्यायचं आहे, इन्फॉर्मेशनही द्यायची आहे, एज्युकेटही करायचं आहे. सो अनेक पातळींवरती या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या पत्रकारांना खूप मोठा प्रेशर असतो, दबावाखाली काम करत असतो आपण. आणि त्याचबरोबरीने एक जिम्मेदारी असते की श्रोत्यांपर्यंत अचूक बातमी देखील वेळेवर पोहोचवणं. सो या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना नॉट जस्ट मीडिया पण मीडियात काम करणाऱ्या माणसांची काय मनस्थिती असू शकते याचा देखील कुठेतरी आम्ही एक आढावा घेतला आहे पिक्चरच्या निमित्ताने. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं यात केवळ मीडियाची बाजू नाही आहे तर प्रेक्षकांची बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न आहे. बातमी बघत असताना प्रेक्षकांना काय वाटतं, त्यांच्या मनात काय भावना येतात, हे सगळं व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. ॲट दी एंड ऑफ द डे म्युझिकल, धमाल, कलर्स, फ्लेवर्स हे सगळं जरी असलं तरी आत्मा जो आहे चित्रपटाचा, मूळ कथा जी आहे ती
अत्यंत रिलेटेबल आहे. आपल्या प्रत्येकाला ते वाटतंय, म्हणायचं आहे आणि ते म्हणण्याचा प्रयत्न आहे. फिल्म संपल्यानंतर सगळ्यांना सुन्न करून टाकणारा विषय आहे आणि नक्कीच मला असं वाटतंय की एक समाजातला आणि आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टींचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्लाइस ऑफ लाईफ पण इन लार्जर दॅन लाईफ फॉर्मॅट. सो म्हणून मला असं वाटतं की ही फिल्म खूप महत्त्वाची आहे. मराठी प्रेक्षकांनी कायमच आम्हाला येऊन सांगितलं आहे की काहीतरी वेगळं करा. ऐतिहासिक खूप झाले, बायोपिक्स खूप झाले, कॉमेडी खूप झाले, हे झाले, रोमॅन्टिक खूप झाले. आता काहीतरी वेगळं हवं आहे लोकांना. जगभराचे कॉन्टेंट आपण आता OTTवर बघतो. त्या सगळ्या पातळीवरती हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा वेगळा प्रयोग त्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन अवश्य पाहावा, कारण तुम्हाला देखील अभिमान वाटेल या चित्रपटाविषयी. तमाशापट हे होते, त्याच्यानंतर आता संगीतपट पण यायला लागले आणि त्याचं दोन्ही याच्यात नटरंगमध्ये पण तू काम केलं आहे आणि यात पण काम करते. दोन्ही याच्यात काम करताना काय फरक जाणवतोय तुला नेमका? नाही, खूप मोठा फरक हा आहे की तमाशा प्रधान चित्रपट नटरंग आणि तमाशा लाईव्ह चित्रपट याच्यामध्ये तमाशा प्रधानमधला तमाशासुद्धा आहे आणि लाईव्ह राहण्यासाठी जो आपण तमाशा मांडतो तो देखील आहे. सो या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. काम करताना अवघड काय असतं मी तुला सांगते अशा चित्रपटामध्ये, की इथे आम्ही आमची गाणी पण म्हणतो आहे. इथे जसं आपण एक वाक्य म्हटलं की फॉर एक्झाम्पल बाई चिडली तर असं असं होतं, त्याचबरोबरीने गाणं सुरू होतं. सो कुठल्या नोटवर मी माझं वाक्य संपवायचं आहे, कारण तिथून पुढे गाणं उचललं जाणार आहे. सो ह्या सगळ्या म्हणजे पूर्ण चित्रपट आम्ही एक नाटकासारखा बसवून घेतला होता लिटरली. म्हणजे असं नाही की हिचा डायलॉग वेगळा चालला आहे, हे गाणं वेगळं चाललं आहे. आम्ही गाण्याच्या रेकॉर्डिंग्सला पण असायचो, कारण कुठल्या नोटला गाणं सुरू होणार आहे, कुठल्या पिक्चरा सुरू होणार आहे, मग वाक्य कसं उचलायचं आहे, कसं संपवायचं आहे. पूर्ण टीम एकत्र येऊन आम्ही 2 महिने याची तालमी करत होतो आणि खरंच खूप अवघड आहे. म्हणजे नॉट जस्ट त्याचं मेकिंग शूटिंग, पण त्याचं एडिटिंग, कुठे काय संपवायला पाहिजे, कुठे काय उचललं पाहिजे. एक्झॅक्टली अशी फिल्म आम्ही पाहिली आहे परवा. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून ना मला असं झालं की अरे बाप रे, हे किती विलक्षण आहे आणि हे किती धमाल आहे आणि हे किती अवघड आहे, हे कसं केलं असणार आहे आमच्या मेकरनी. पण मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की 19 दिवसांमध्ये आम्ही सगळ्या गाण्यांसकट हा चित्रपट शूट केला आहे आणि तुम्हाला देखील मेस्मराईज करणारा अनुभव मिळणार आहे या पिक्चरच्या ॲट दी एंड ऑफ द डे. हे सगळं महाराष्ट्र आम्ही तो चित्रपट बघूच, पण येत्या 15 15 जुलैला तो चित्रपट येतोय. सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील, का तो चित्रपट बघायला हवा, त्यांना काय काय मिळणार आहे त्या चित्रपटात? मनोरंजन निश्चित आहे, धमाल, मजा मस्ती, गाणी हे निश्चित आहे. त्याचबरोबरीने इतका सुंदर विषय आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात हळहळ वाटते या विषयाबद्दल. माणुसकी, नातीसंबंध, मीडियाचा गोंधळ, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र. आणि त्याचबरोबरीने मला असं वाटतं की जेव्हा आपण साऊथचे चित्रपट बघतो, आता रिसेंटली रिलीज झालेले साऊथचे चित्रपट मराठी प्रेक्षकांनी सुद्धा पाहिले आणि डोक्यावर घेतलेत, तेव्हा जो अभिमान वाटतो किंवा तेव्हा जे फिलिंग येतं की अरे काय भव्य दिव्य केले, तेवढाच किंबहुना जास्त दिपावणारा अनुभव हा असणार आहे. आणि हा अनुभव आपल्या एका मराठी निर्मात्यांनी, चित्रपट दिग्दर्शकांनी केला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय वर्धापूरकर, संजय जाधव यांनी तो आणला आहे. याबद्दल तुम्हाला प्रचंड कौतुक वाटणार आहे. सो ॲज अ मेकर, ॲज अ पार्ट ऑफ द इंडस्ट्री आणि प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की जर का तुम्ही अशा वेगळ्या प्रयोगाला प्रतिसाद दिला नाही तर इथून पुढे अजून वेगळे प्रयोग जे इतर फिल्म मेकर्स करू इच्छित आहेत त्यांना भरारी मिळणार नाही. तुला खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. अर्थातच तमाशा लाईव्ह सगळा महाराष्ट्र बघणार आहे. येत्या 15 जुलैला शेफालीचा माझ्या भूमिकेतला असणारा तमाशा लाईव्ह येतोय. सो सगळ्यांनी जाऊन बघावा असं तिची खूप आणि इच्छा आहे. आणि मराठीत नवीन नवीन प्रयोग होत आहेत, त्यामुळे हा नवीन प्रयोग नक्कीच प्रेक्षक ॲक्सेप्ट करतील असं वाटतंय. शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.